भारतीयांसाठी, जगातील लोकांसाठी अभिमानाचा क्षण म्हणजेच अंतराळवीर आता जे 25 जूनला खरं तर अंतराळात गेले होते ॲक्सिओम मिशन 4च्या अनुषंगाने त्या ठिकाणी हे शुभांशु शुक्लांसह 4 अंतराळवीर 25 जूनपासून अवकाशात होते. त्यांचा आता पृथ्वीवर येण्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला थोड्याच वेळात पृथ्वीवर परतणार आहेत. शुभांशु शुक्लांचं यान कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागामध्ये परतणार आहेत. तर या संदर्भातच स्वतः शुभांशु शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली होती. ती प्रतिक्रिया काय आहे आपण ऐकूया. भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है. आज का भारत निडर दिखता है. आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है. आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है. और इन्हीं सब कारणों की वजह से मैं एक बार फिर से कह सकता हूँ कि आज का भारत अभी भी सारे जहां से अच्छा दिखता है. जल्दी धरती पर मुलाकात करते हैं. तर या ठिकाणी शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहेत. खरं तर शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDA मधून शिक्षण घेतलं. 2006 मध्ये हवाई दलात ते सामील झाले आणि त्यांचा लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे. तर या संदर्भातच आपण अधिक माहिती घेत राहणार आहोत. खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरविंद सर, अभिमानाचा हा क्षण आहे. जगभरासाठी नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी हा खरं तर अभिमानाचा क्षण आहे. जे शुभांशु शुक्ला आणि इतर 4 अंतराळवीर जे अवकाशात गेले होते तिथे अनेक प्रयोग करण्यात आले. खरं तर हे प्रयोग काय होते, या प्रयोगातून भारतीयांसाठी, जगासाठी नक्की काय नवीन गोष्टी आपल्याला आता समजणार आहेत याची उत्सुकता खरं तर जाणून घ्यायची आहे. बघा, असं आहे की गेले 15 दिवस, जवळजवळ 18 दिवस ते अंतराळात होते आणि त्यांच्या जाण्यापासून आणि आता येण्याचा क्षण अगदीच काही मिनिटांवरती ते आलेले आहेत. तर या गेल्या 18 दिवसामध्ये त्यांनी बरेच प्रयोग केले. एक तर म्हणजे की 7 एक प्रयोग जे होते ते खरंच आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेले प्रयोग होते. आणि ह्याच्यातले जे प्रयोग होते त्याच्यात एक महत्वाचा प्रयोग म्हणजे की अंतराळामध्ये गेल्यावरती आपल्या स्नायूंवरती काय परिणाम होतो. आता स्नायूंवरती परिणाम हा का महत्वाचा, कारण तिथे गुरुत्वीय बल नसल्यामुळे, अंतराळामध्ये जवळजवळ 0 गुरुत्वीय बल असल्यामुळे आपल्याला जमिनीवरती जसं आपण उभं राहतो तेव्हा आपलं शरीर, सगळे स्नायू खालती ओढल्या जातात, तर ते काही नसतं आणि त्यामुळे स्नायू शिथिल होतात, काम करेनासे होतात किंवा त्यांची क्षमता कमी होते. आणि ह्या सगळ्याला त्यांची क्षमता नीट ठेवण्याकरता यांना रोज जवळजवळ 2 तास एक्सरसाइज, व्यायाम करावा लागतो. तर हे स्नायू कसे बळकट करता येतील किंवा स्नायूशी संबंधित जे प्रयोग आहेत ते त्यांनी केले. तसंच काही डाळींवरती त्यांचे प्रयोग झाले. मुगाची डाळ जी आहे तर त्याच्यावरती त्यांनी प्रयोग केले की त्यांना मोड केव्हा येतात, कारण ह्या ज्या डाळी आहेत किंवा असे जे खाद्य आहे तर ते आपल्याला पुढच्या मोहिमांमध्ये, कारण शुभांशु शुक्लांचा जो आहे पुढचा प्रवास तो गगनयानसाठी आहे, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ज्या खाद्यपदार्थ आहेत ते आपल्याला अंतराळात उगवता येतील का, त्यांना मोड कसे आणून त्यांना आपण कसं वापरता येईल ह्याच्यावरती प्रयोग होते. त्याच्यानंतर काही जीवाणूंवरती प्रयोग होते की जे आपल्याला अंतराळामध्ये ते स्वतःला कसं प्रोटेक्ट करून ठेवतात, कारण अंतराळ जे आहे ते अत्यंत म्हणजे भयंकर असं ते वातावरण आहे. तिथे आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा आणि वेगवेगळे रेडिएशन्स आपल्या अंगावरती येत असतात. तेव्हा तो जो प्रवास अंतराळ ते भयंकर खडतर असा प्रवास असतो. पण त्याच्यात सुद्धा काही जीवाणू जे आहेत ते म्हणजे जिवंत राहिलेले, तर ते कशा प्रकारे राहिले ह्याच्याबद्दल त्यांनी प्रयोग केले. आणि शिवाय मायक्रोग्रॅव्हिटीच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रयोग तिथे करण्यात आले. आणि ह्या प्रयोगांची माहिती आपल्याला कालांतराने कळेलच, कारण एकदा ते प्रयोगाचे निष्कर्ष आले आणि ते जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी ते प्रयोग केले होते, तर ते आकडे जे आहेत ते एकदा समोर आल्यावरती आपल्याला कळेल की या प्रयोगाचं निष्पन्न काय झालं ते. तर अजून त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल.
निश्चितच खरं तर हे जे मिशन होतं हे खूप महत्त्वपूर्ण असं मिशन होतं आणि या ठिकाणी जेव्हा अंतराळात जेव्हा अंतराळवीर जात असतात तेव्हा त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तर या प्रशिक्षणाबद्दलची काय माहिती द्या? बघा, प्रशिक्षणामध्ये असं असतं की एकतर त्यांना वैमानिकांना किंवा अंतराळात जाऊन काय काम करायचं किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काय किंवा त्यांचा ड्रॅगॉन कॅप्सूल काय ह्याची तर त्यांना आतून बाहेर सगळी माहिती असावीच लागते. तो इथं प्रशिक्षणाचा भागच आहे. आणि मग तिथे तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकाल, मग त्यांना जे स्पेशल प्रयोग सांगितलेले असतात तर ते कसे करू शकाल, तर असे हा प्रशिक्षणाचा भाग आहे. बरं, अंतराळामध्ये गेल्यावरती तुम्हाला गुरुत्वीय बल नसल्यामुळे तुम्ही तरंगत एकीकडून दुसरीकडे जातात. ते एका मोठ्या टँकमध्ये अशी परिस्थिती निर्माण करतात की जे तुम्ही तरंगत जाऊन तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती कसे जाल, असं ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण असतं. आणि हे सगळं करत असताना एक महत्वाचा भाग जो आहे, जे नासाचे शास्त्रज्ञ आणि इतर लोक करतात प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये, की प्रत्येक वैमानिकाचं किंवा प्रत्येक जण जो अंतराळात जाणार आहे तो इतरांशी कसे आपले संबंध ठेवतो, तो चिडतो का किंवा त्यातनं तो पटकन उदास होतो का, तर त्याची मानसिक स्थिती काय आहे ह्याच्याकडे सुद्धा काटेकोरपणे लक्ष देण्यात येतं. पण तुम्ही एक विचार करा की आत्ता जर आपण बघितलं, आता या क्षणाला सुद्धा अंतराळ पृथ्वीपासून जवळजवळ 400 किलोमीटर उंचीवरती आहे. तिथे दुसरं कोणीच नाहीये. त्यामुळे हे जे काही 6 जण, आता जे 4 जण आहेत आणि आधीचे अंतराळ स्थानकावरती होते, हे सगळे जण एकमेकांना मदत करणारे असतात. तर त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला वाव नसतो की तुम्ही हेवे दावे असू नाही शकत. आणि प्रत्येक व्यक्तीला एकमेकांना मदत करावी लागते. तर ती त्या माणसाची ॲटिट्यूड कशी आहे ह्याच्याहीकडे लक्ष देण्यात येतं. आणि मग हे सगळं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही सुरुवातीलाही आपण बघितलं की त्यांना क्वारंटाईन करण्यात येतं जाण्यापूर्वी, की ते आपल्याबरोबर जमिनीवरनं कुठले जीवाणू म्हणजे रोग तर नाही ना वरती घेऊन जात आहेत, त्यांचं जेवण कसं आहे, हे सगळं बघितलं जातं. निश्चितच सर, तुम्ही आमच्याशी असेच जोडून राहा. तुमच्याकडून अजून माहिती आम्हाला घ्यायची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.